तर साप्ताहिक कॅबिनेट बैठक होत असते, मात्र शिवसेना मंत्र्यांनी या कॅबिनेटवर बहिष्कार टाकलेला आहे। शिवसेनेचे मंत्री मंत्रालयातच आहे, मात्र कॅबिनेट बैठकीला गैरहजर असल्याची माहिती समोर येते। शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकलेला आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, काय कारण आहे, काय म्हणणं आहे शिवसेना मंत्र्यांचं? प्रणिता, आपण बघू शकतो साप्ताहिक कॅबिनेट बैठक ही महायुती सरकारची होत असते, पण मात्र आजच्या साप्ताहिक बैठकीसाठी एक वेगळंच चित्र दिसून आलं। ते म्हणजे असं की 12 वाजता मंत्रिमंडळ बैठक ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस एकनाथ शिंदे ज्यावेळेस दालनात पोहोचले, कॉन्फरन्स रूम जी असते मंत्रिमंडळांची, त्यावेळेस जिथे पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शिवसेनेचा एकही मंत्री त्या ठिकाणी उपस्थित नाहीये। अर्थातच नेमकं शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत का किंवा शिवसेनेच्या मंत्र्यांच्या मनात नेमकं काय आहे असा एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। महायुतीमध्ये सगळं काही ऑलबेल आहे की नाही असा पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे। आपल्याला माहिती आहे येत्या डिसेंबर महिन्यात महायुती सरकारला वर्षपूर्ती होणार आहे, 1 वर्ष होणार आहे। अशामध्येच हा 11वा महिना महायुती सरकारचा सुरू आहे आणि अशामध्येच आज साप्ताहिक कॅबिनेट बैठकीसाठी शिवसेनेचा एकही मंत्री जो आहे तो हजर नव्हता त्या ठिकाणी आणि त्यामुळे एकनाथ शिंदे तीव्र नाराज झालेले आहेत। आपल्याच मंत्र्यांवर ज्या आमदारांना शिवसेनेने आणि एकनाथ शिंदेंनी मंत्रिपदाची जबाबदारी दिली होती, एक विश्वासाने दिली होती, तेच मंत्री मात्र आता कुठेतरी कॅबिनेट बैठकीसाठी अनुपस्थित राहत आहेत आणि कुठेतरी याच्यामुळे डॅमेज जो आहे तो महायुतीचा होताना दिसून येत आहे। राष्ट्रवादीचे आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री उपस्थित होते, पण मात्र शिवसेनेचे उपस्थित नव्हते अशी विश्वसनीय सूत्रांकडून आपल्यापर्यंत ही माहिती येत आहे। ही एक अशी माहिती आहे ज्यामुळे महायुतीमध्ये खरंच काही अडचणी आहेत का? एकीकडे जागा वाटपाचा फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा तो प्रलंबित आहे, त्याच्यावर काही चर्चा होताना दिसून नाहीत। मात्र दुसरीकडे कुठेतरी शिंदे एकटेच कसे आले आणि बाकीच्या मंत्री हे आले नाही की त्यांना येऊ दिलं नाही? अर्थातच ज्यावेळेस कॅबिनेट बैठक होत असते त्यावेळेस सगळे मुख्य प्रवेशद्वारावरनं वरती दालनात जात असतात। शिवसेनेची प्री कॅबिनेट ही देखील होत असते, पण मात्र प्री कॅबिनेट आज झाली नसल्याची माहिती मिळते, कारण की एकनाथ शिंदे हे स्वतः काही वेळ उशिरा या ठिकाणी पोहोचले होते, पण मात्र 12 वाजताची कॅबिनेट बैठक होती त्यासाठी ते आले होते आणि ज्यावेळेस ते त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एकही मंत्री त्या ठिकाणी उपस्थित नाही आहे शिवसेनेचा। बाकी इतर सर्व खात्याचे मंत्री जे आहेत ते उपस्थित आहेत असं त्यांच्या निदर्शनात आलं आणि त्यामुळे ते नाराज असल्याचं सूत्रांकडून आपल्याला समजत आहे। शिवसेनेच्या काही मंत्र्यांशी ज्यावेळेस मी स्वतः बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की निवडणुकीमुळे काही महत्त्वाची विशेष कामं होती त्यामुळे जायला जमलेलं नाही आहे अशी देखील उत्तरं थेट मला येत आहेत। पण मात्र गैरहजेरी ही कॅबिनेट बैठकीमध्ये झालेली आहे। महायुतीचे जे मंत्री आहेत ते महायुतीचाच कुठेतरी आदेश जो आहे तो पाळत नाही आहेत किंवा मग एकनाथ शिंदे हे स्वतः कॅबिनेट बैठकीसाठी पोहोचतात पण त्यांचे इतर मंत्री पोहोचत नाहीत अशी एक बाब जी आहे ती थेट निदर्शनात येत आहे आपल्याला। प्रणिता, अगदी शुभम, मात्र कामानिमित्त गैरहजर आहे असं जरी कारण देण्यात येत असलं तरी एखादा मंत्री गैरहजर असू शकत होता कामामुळे, इतर सर्व मंत्री एकसाथ गैरहजर आहे, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अर्थातच नेमकं शिवसेनेच्या मंत्र्यांच्या मनात काय हा जो प्रश्न उपस्थित मी केला होता अशीच चर्चा जी आहे संपूर्ण मंत्रालय परिसरामध्ये आता होत आहे की नेमकं काय कारण आहे की सगळे एकसाथ अनुपस्थित आहेत। कुठला काही नवा वाद महायुतीमध्ये सुरू आहे का किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कुठल्या जागा वाटपाबद्दल काही पेच आहे का किंवा मग इतर काही विकास कामांबद्दलचे निधी वाटप असेल निधीबद्दल काय का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। अर्थातच कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा मात्र वादाची काय काय कारणं असू शकतात? गेल्या काही दिवसात काय काय भांडणं झाली किंवा काय काय वाद झालेले आहे ज्यामुळे असं होऊ शकतं? अर्थातच वाद हे कुठले झाले नाहीये, पण कुठेतरी सायलेंट वॉर किंवा सायलेन्स वॉर असल्यासारखं जे आहे गुपचूपमध्ये चर्चा ज्या आहेत त्या रंगत असतात। जे काही भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवसेनेच्या मंत्र्यांकडे आपल्या विकास कामांसाठी येत असतात त्यांना कुठेतरी दिरंगाई होत आहे, मात्र दुसरीकडे शिवसेनेचे काही आमदार किंवा मंत्री समजा कुठल्या विकास कामांसाठी भारतीय जनता पक्षाच्या असलेल्या मंत्र्यांकडे जात असतात विकास कामांसाठी, तर त्यांची फाईल जी आहे ती लवकरात लवकर पुढे ढकलण्यात येत नाही। अशा काही कुरबुड्या ज्या आहेत, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या सतत कानावर येत असतात। नेमकी कारण काय आहेत हे जरी सांगणं एक मोठी बातमी येते, तुम्हाला थांबवते, एक महत्त्वाची बातमी पाहूयात, पुन्हा एकदा तुमच्याकडे येईलच, मात्र एक मोठी बातमी आहे। शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहे। शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहे। एकीकडे हे मंत्री कॅबिनेट बैठकीला हजर नव्हते, गैरहजर होते, अशात बैठक सोडून हे सर्व मंत्री
मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहे। त्यामुळे काय होतंय, नेमकं काय घडतंय मंत्रालयात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले। शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले। बैठक सोडून शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचलेले आहे। पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी शुभम यांच्याकडे। शुभम, हे मंत्री बैठकीला उपस्थित नव्हते, बैठकीला गैरहजर होते, मात्र आता अपडेट येते, आता माहिती येते की आता हे सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहे। नेमका मुद्दा काय घेऊन गेले मुख्यमंत्र्यांकडे? प्रणिता, आपण बघू शकतो कॅबिनेट बैठक ही बोलवण्यात आली होती। यामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांकडनं कोणी उपस्थित नव्हतं, स्वतः फक्त एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित होते, जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, शिवसेनेचे मुख्य नेते आहेत। पण त्यांचेच मंत्री कुठेतरी आता त्यांचं ऐकत नाही आहेत अशासारखं दिसून येत आहे। आता एक महत्त्वाची एक मोठी अपडेट माझ्यापर्यंत येत आहे की सर्व मंत्री जे आहेत शिवसेनेचे हे सध्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनाजवळ गेलेले आहेत आणि त्यांनी कुठेतरी बहिष्कार जो आहे तो देखील या ठिकाणी टाकला होता असं देखील समजत आहे। भाजपात होणारे पक्षप्रवेश जे आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेच्या मंत्र्यांची नाराजी ही कुठेतरी वाढली। आपण बघू शकतो की कुठेतरी महायुतीमध्येच पक्षप्रवेश हे काही होताना दिसून येत आहेत। आज देखील अनेक महत्त्वाचे पक्षप्रवेश काही ठिकाणी होत आहेत, जे भारतीय जनता पक्षाचे होत आहेत। शिवसेनेमधनच कुठेतरी अगदी शुभम, मात्र हे मंत्री शिंदेंवर नाराज आहे की शिंदे फडणवीसांवर नाराज आहे असाही प्रश्न उपस्थित होतोय। अर्थातच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात संवाद जो आहे तो एकदम चांगल्यारीत्या सुरू आहे हे सातत्याने ऐकायला मिळत असतं। त्यामुळे शिंदे किंवा मग शिंदे हे मंत्र्यांवर नाराज आहेत कारण की ते कॅबिनेटमध्ये नाही पोहोचले आहेत। पण कोणत्याही पद्धतीने वाद हे शिंदे आणि फडणवीस यांच्यात नाही आहे असं स्पष्टीकरण वारंवार येत असतं आणि याच्याबद्दल पुरावे देखील वारंवार समोर येत असतात। पण मात्र आता सर्व हे मंत्रीच जे आहेत शिवसेनेचे मंत्री हे कुठेतरी भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याचं चित्र जे आहे हे काहीसं दिसून येत आहे। कारण की अर्थातच ज्या पद्धतीने पक्षप्रवेश सुरू आहेत, शिवसेनेचेच पदाधिकारी असतील, नेते असतील, हे फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे आणि त्यामुळे हे नाराज असल्याचं समजून येत आहे। आणि याच सर्व पद्धतीच्या तक्रारी घेऊन आता जे आहे सर्व शिवसेनेचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या इथे पोहोचलेले आहेत। थेट फडणवीसांकडे याबद्दल बोलणार आहेत, तक्रार करणार आहेत आणि यावर फडणवीस नेमकं काय बोलतात, मुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रणिता, अगदी शुभम, शिवसेना आणि भाजपात कुरघोडीचं राजकारण हे स्थानिक निवडणुकांमध्ये दिसतंय। अर्थातच आता आपण बघितलं विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याआधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, या मोठ्या निवडणुका असतात त्यामुळे अंतर्गत जे वाद असतात ते इतक्या मोठ्या प्रमाणात दिसून नाही येत। पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच अंतर्गत वाद जे आहेत ते दिसून येत आहेत। स्थानिक पातळीवरचे खरं पाहायला गेलं तर हे वाद आहेत, वरच्या लेवलला किंवा ज्या प्रत्येक पक्षाची जी वरची फळी आहे तिथे सगळं आलबेल जरी असलं तरी मात्र स्थानिक लेवलला किंवा स्थानिक ठिकाणी जे आहेत वाद हे कुठेतरी वेगवेगळ्या दिशेने जाताना दिसून येतात। अनेक ठिकाणी आपण बघितलं आहे की मनसेसोबत महाविकास आघाडीला युती नको असं म्हणण्यात येतं, पण मात्र मनसे आणि महाविकास आघाडीची युती जी आहे, आघाडी जी आहे ती दिसून आली होती। अशाच पद्धतीत महायुतीमध्ये देखील अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं चित्र आहे की काही शिवसेनेतील नेत्यांना भारतीय जनता पक्षासोबत युती ही करायची नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी आणि अशाच पद्धतीत वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळे चित्र दिसून येत आहे। अशामध्येच कुठेतरी याचाच फायदा जो आहे तो भारतीय जनता पक्ष थेट प्रकारे घेताना दिसून येत आहे की पक्षप्रवेश होताना दिसून येत आहेत। महायुतीमधलेच जे पदाधिकारी आणि नेते आहेत त्यांनाच कुठेतरी फोडण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांकडनं, काही पक्षातील वरिष्ठांकडनं करण्यात येत आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो मागील काही दिवसांपासून घेण्यात येत आहे। आज देखील अनेक महत्त्वाचे पक्षप्रवेश जे आहेत ते होताना दिसून येत आहेत महाराष्ट्रातील ठिकठिकाणचे आणि त्याचमुळे कुठेतरी हे अंतर्गत वाद जे आहेत स्थानिक पातळीवरचे ह्याचाच कुठेतरी इम्पॅक्ट थेट आज कॅबिनेट बैठकीवर पडलेला आहे आणि शिवसेनेचे मंत्री हे सर्व नाराज आहेत। बैठकीला त्यांनी गैरहजेरी लावलेली आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांची देखील नाराजगी जी आहे ती त्यांनी स्वतःवर ओढवून घेतलेली आहे आणि थेट मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनाजवळ पोहोचलेले आहेत। प्रणिता, अगदी शुभम, आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री हे बैठकीला हजर असतात, मात्र त्यांच्याच पक्षातले मंत्री हे बैठकीला नसतात। त्यानंतर हे सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात। त्यामुळे महायुतीत तालमेल आहे की नाही हा प्रश्न येण्याच्या आधी शिवसेनेतच सगळं ठीक आहे ना हा प्रश्न उपस्थित होतोय।
अर्थातच शिवसेनेमध्येच सगळं ठीक आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतो या ठिकाणी, कारण की आपल्याला माहिती आहे की शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन स्वतंत्र पक्ष जे आहेत ते निर्माण झाले आणि एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह हे देण्यात आलं होतं। आणि अशामध्येच जे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात असणारे जे सर्व नेते होते किंवा त्यावेळेसचे तत्कालीन नेते आणि मंत्री होते त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची साथ देणं आणि त्यांच्यासोबत एकत्रित येणं हे त्यांनी निश्चय केला होता आणि त्यानुसार आले होते। पण कुठेतरी महायुतीसोबत महायुतीमध्ये एकत्रित आल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत ज्यावेळेस आलेत आणि ज्यावेळेस मंत्र्यांची संख्या कमी होताना दिसून आली होती निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ स्थापित करत असताना त्यावेळेसपासूनच हे काही सूर जे आहेत हे दिसून आलेत। नेमकं शिवसेनेमध्ये अंतर्गत काही वाद आहेत का असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर एक उत्तर थेट येत असतं की कुठेतरी काही आमदारांना मंत्रिपद मिळण्याची संख्या ही कमी झाली होती आणि जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या इतरत्र मिळत त्यांना गेल्यात आणि त्यामुळेच याचा इम्पॅक्ट हा पक्षातील अंतर्गत वाद वाढण्यामध्ये निर्माण झाला होता। या सर्वांमध्ये चांगल्या प्रमाणे शिवसेनेमध्ये चांगला समन्वय आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होत असतो। पण मात्र एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंत्री असतील किंवा मग नेते असतील किंवा वरिष्ठ नेते असतील हे कुठेतरी एकमेकांमध्ये सुसंवाद ठेवताना दिसून येतात। समोरासमोर जरी जगासमोर असेल, माध्यमांसमोर असेल किंवा मग कार्यकर्त्यांसमोर असेल, वेगळ्या काही कुरबोडी यांच्यामध्ये जरी असल्या तरी सुसंवाद हाच सातत्याने दिसत येत असतो। पण याचा इम्पॅक्ट वेगळ्या पद्धतीने आहे आणि या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तो दिसून येत आहे। अनेकदा आपण बघू शकतो शिवसेनेचे आज काही मंत्री या ठिकाणी गैरहजर आहेत, म्हणजे कॅबिनेटलाच नाही आले, प्री कॅबिनेटला नाही आले, पण मंत्रालयात देखील आलेले नाही आहेत। त्यांची जेव्हा कारणं विचारण्याचा प्रयत्न आपण केला, मी स्वतः प्रयत्न केला, त्यावेळेस वेगळ्या काही दौऱ्यांमध्ये व्यस्त आहे आणि नियोजित काही कार्यक्रम होते त्यामुळे आलेलो नाही आहे आणि आम्ही महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना याबद्दल कळवलेलं आहे। इतकी स्पष्टता जी आहे ती समोर येताना दिसून येते। पण नेमकं हे जे कारण आहे आजचं सर्व मंत्री नाराज असल्याचं याच्यामध्ये काही आता वेगळ्या गोष्टी होतात का? कारण की मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पक्ष जरी असला, एक देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व तक्रारी ऐकून जरी घेतल्यात तरी याचा इम्पॅक्ट पुढे काय होणार किंवा मग याच्यावर काही नेगेटिव्ह इम्पॅक्ट होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राजकारणामधील एक महत्त्वाचा भाग असतो संवाद ठेवणं आणि एकत्रित चालणं आणि महायुती म्हणून एकत्रित चालत असताना सर्व गोष्टींची काळजी घेणं हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे। पण याच्यामध्येच कुठेतरी सर्व सध्या कॅबिनेट संपलेली आहे, बैठक संपलेली आहे, सध्या मंत्रालयात काय घडामोडी घडतात? अर्थातच कॅबिनेट बैठकीनंतर काही महत्त्वाच्या बैठकींचं नियोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्रातील सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यावर एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती आणि जी नियोजित देखील होती त्यासाठी त्या बैठकीची सुरुवात झाल्याचं देखील माहिती समजून आली होती। पण मंत्रिमंडळ बैठक समाप्त झाल्यानंतर किंवा मंत्रिमंडळ बैठकीच्या आतमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील थेट प्रश्न केला असू शकतो की बाकीचे मंत्री अनुपस्थित दिसत आहेत, काय कारण आहे? त्यामुळे देखील एकनाथ शिंदे यांनी हा निरोप दिला असावा की तुम्ही सर्व मंत्री जे गैरहजर होते भेटण्याची गरज आहे। नेमकं आतमध्ये इनसाइड स्टोरी काय झालेली आहे ही आपल्यापर्यंत आली नसली तरी अनेक अंदाज आणि शक्यता या व्यक्त होताना दिसून येत आहेत आणि ज्याचा इम्पॅक्ट महायुतीवर थेट होतोय। तुमच्याकडे पुन्हा एकदा या संदर्भात येणार आहे, मात्र सध्या आपण पाहतोय मंत्रालयात मोठ्या घडामोडी घडतायत। शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीला गैरहजर ते राहिलेले आहे, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडले गेले आहे। किशोरी पेडणेकरजी, आपण बघतोय एकीकडे कॅबिनेटची बैठक होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर असतात, मात्र त्यांच्याच पक्षातले मंत्री हजर नसतात। काय अर्थ काढावा याचा? अर्थ काढायची काही गरज नाही। यांचा प्रवास उद्धवजी आम्हाला भेटत नाही इथपासून जो छोटेपणाचा प्रवास झाला आता कॅबिनेटवर यांना बहिष्कार त्यांचा प्रवास झालेला आहे। जनता आता ओळखून आहे, जनतेला कळलंय की सगळ्या खोट्या खोट्या गोष्टी करायच्या आणि फसवी आम्ही जे काही चाललंय ते बरं चाललंय मी तर म्हणते। बरोबर, त्या उद्धवजींनी तुम्हाला पंखाखाली घेऊन सगळं देऊन तुमचा समाधान नाही झालं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून जे काय केलं ते आजारी असताना कुठं व्हायचं नाही गरज इथे आणि तुमच्या वेळ तुम्हाला बहिष्कार टाकावा लागतो। काय टाकताय बहिष्कार?
जी किशोरी पेडणेकरजी, तुमच्या मनात आता मनासारखं घडलंय ना. उद्धवजी भेटत नव्हते, उद्धवजी ऐकत नव्हते, मग आता तुम्हाला ऐकणारं मिळालं होतं ना. का बहिष्कार टाकताय? अधिक मतदारसंघाचे प्रश्न मांडणार की फक्त माझं तुझं एवढंच बघणार? किशोरीजी आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्र्यांना त्यांनीही नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांना सोडून थेट त्यांचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांकडे पोहोचलेले आहेत. आपला त्यांचा जो प्रवास आहे एकनाथ शिंदे साहेबांचा, त्याची मागच्या सगळ्या क्लिप बघा. 2014 पासून भाजपवर नाराज आहे करून उद्धवजींकडे सतत नाराजीचा सूर लावला आणि मग 2019ला संधी मिळाली तेव्हाही तोच सूर होता, म्हणून आम्ही तिकडे गेलो. आणि नंतर काय केलं? त्यांनाच बदनाम करून तुम्ही गेला. पण आजही सांगते, आम जनता उद्धवजींबरोबर आहे. त्यांचा प्रवास आपल्याला आता दिसत राहील. 2 दिवसाचा तो प्रवास होता. आता कळेल की स्वतःचं घर ते स्वतःचं घर असतं. त्याच्यात रुसवे फुगवे असू शकतात, पण त्याचा अर्थ घराचा त्याग करून दुसऱ्याच्या घराला मोठं करणं, याला बेईमानी म्हणतात, गद्दारी म्हणतात. किशोरजी आपण पाहिलं याआधीही शिवसेनेच्या काही मंत्र्यांकडून, काहींकडून जाहीरपणे, काहींकडून खासगीरित्या निधी संदर्भात किंवा इतर गोष्टींसंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्या संदर्भातही काही नाराजी असू शकते या मंत्र्यांची. अहो पण कशाला नाराजी व्यक्त करताय? उद्धवजींवर हेच आरोप होते. मग तुम्हाला पाहिजे ते सरकार तुम्ही निवडलं ना. आता ते डोंगा झाडी रडतायत, पण त्यांच्या सगळ्या फेसबुकवर बघतोय. मग सोडलात का उद्धवजींना? का तुम्ही दुसऱ्याचं घर वाढवण्यासाठी गेलात? का नाही आपल्या स्वतःच्या घरात राहून बिडी काडी बिडी होतीच ना. वेगवेगळी आहे. कळतंय लोकांना की उद्धवजींवर खोटे आरोप केले होते. जी किशोरी पेडणेकरजी खूप धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्रशी जोडल्या गेल्या आणि तुमची सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. तर शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटला अनुपस्थित होते, गैरहजर होते आणि त्यानंतर आता हे सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्यांच्या दालनात पोहोचलेले आहेत. शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकला, मात्र का हा प्रश्न अनुत्तरित आहे. या संदर्भात आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. शिवसेनेचे मंत्री हे मंत्रालयात पोहोचले, कॅबिनेटमध्ये मंत्री गैरहजर होते. आता मुख्यमंत्र्यांसमोर हे सर्व मंत्री पोहोचलेले आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, चर्चा सुरू झालेली आहे. एकटे शिंदेच या साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते. तर शिवसेनेच्या या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. शिवसेनेचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे हे देखील आपल्यासोबत जोडले गेले आहे. राजू वाघमारे जी, काय कारण असू शकतं? कारण शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटला अनुपस्थित होते, कॅबिनेटवर बहिष्कार टाकलाय, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. नाही, एक लक्षात घ्या की ज्यावेळी एवढे सगळे मंत्री उपस्थित राहत नाहीत त्याच्या पाठीमागची कारणं पण तेवढी गंभीर असतील. आणि आमचे सगळे मंत्री मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीसाठी जात आहेत किंवा त्यांना भेटणार आहेत. तर मला वाटतं की हा शेवटी महायुतीतला अंतर्गत मामला आहे. ते मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या काही भावना असतील किंवा त्यांना काही गोष्टी वाटत असतील त्याबद्दल नक्कीच ते त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्याच्यातून हा प्रश्न सुटेल असं आम्हाला वाटतं. कारण युतीतल्या सगळ्या पक्षांनी युतीचा धर्म पाळणं आवश्यक आहे. मग तो सरकारमध्ये असू द्या किंवा सरकारच्या बाहेर, युतीतला धर्म सगळ्यांनी पाळणं आवश्यक आहे. आपण युतीमध्ये राहायचं आणि युतीमध्येच जर आपण गोंधळ तयार केला किंवा एकमेकाच्या पक्षातील लोकांना फोडण्याचा प्रयत्न केला किंवा एकमेकातील पक्षातील लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला, हे कोणी केलं तर ते चुकीचंच आहे. त्याच्यामुळे महायुतीमध्ये राजूजी कोण करतंय असं? नाही, मी सर्वसाधारण सांगतोय की महायुतीमध्ये आपल्याला व्यवस्थित राहण्यासाठी सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करून राहिलं पाहिजे आणि युती धर्माचं पालन सरकारमध्ये पण आणि सरकारच्या बाहेर पण राजकारणात झालं पाहिजे.
ते पालन करताना कुठे काही थोडं पाऊल वाकडं पडलं तर मग त्याच्यातून अशा प्रकारच्या गोष्टी तयार होतात. राजूजी, यावर उपाय काय मग? याच्यावर उपाय एवढाच आहे की तिन्ही आमचे सर्वोच्च नेते एकत्र बसतील आणि याच्यातून तोडगा काढतील की जेणेकरून महायुतीमध्ये सगळं ऑलबेल असेल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतील आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर पण त्याचा काही न परिणाम होता अगदी बहुमताने महायुती सर्व ठिकाणी निवडून येईल यासाठी सगळे सर्वोच्च नेते प्रयत्न करतील. जी वाघमारेजी, नक्की कुणी काय केलं हे सांगितलं तर जरा बरं होईल, कारण रवींद्र चव्हाणांवरही राग व्यक्त होतोय का असा प्रश्न आहे. नाही बघा, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी थोडं आता काही दिवसापूर्वी एक विधान केलं होतं की महानगरपालिकेमध्ये महापौर बसेल तो भाजपचाच बसेल. त्याच्यानंतर मी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली होती की भाजपचा महापौर बसणार असं बोलण्यापेक्षा महायुतीचा बसेल असं बोलायला पाहिजे. आणि मी बोललो होतो की कदाचित चुकून त्यांच्या तोंडातून असं बाहेर निघालं असेल, कारण महायुतीमध्ये सगळे एकत्र लढणार आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आणि असं बोलता कामा नये. मला वाटतं माझ्या प्रतिक्रियेनंतर मुख्यमंत्री साहेबांनी पण प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल. तर मला वाटतं की नेते काही ठिकाणी त्यांच्या तोंडातून चुकून शब्द जातात आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये जो गोंधळ होतो, तर त्याच्यासाठी आपण सगळ्या नेत्यांनी काळजी घेऊन महायुतीचा धर्म पाळायला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. राजूजी, आपण जर पाहिलं तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या आधीच भाजपकडून शिवसेनेला खिंडार पाडण्यात आलं. म्हात्रे यांचा पक्षप्रवेश झाला रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावर नाराजी व्यक्त होते का? नाही, मला असं काही वाटत नाही की एखाद्या कोणामुळे असं काही नाराजी वगैरे. मला वाटतं हा ऑनगोईंग प्रोसेस असेल आणि काही कारण असू शकतात, पण मला त्याच्याबद्दल काही कल्पना नसल्यामुळे मी बोलणं उचित ठरणार नाही. पण मला एवढंच वाटतं, राजकारणामध्ये आपण एकत्र असताना एकमेकाला सांभाळून आपण काम केलं तर मला वाटतं त्या गोष्टी बरोबर होतात. जी डॉक्टर राजू वाघमारेजी, धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.